आज पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य उद्देश माजी मंत्री तथा खासदार संदीपान पाटील भुमरे यांनी जे महाराष्ट्रामध्ये वाईन शॉप खरेदी करण्याचा जो सपाटा लावलेला आहे आणि पदाचा गैरवापर करून जे वाईन शॉप खरेदी केले जात आहे या बाबतीमध्ये खुलासा करण्यासाठी या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली। त्याचा मुख्य उद्देश भुमरे हे मंत्री असताना पालकमंत्री असताना त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यांनी त्यांच्या पत्नीच्या नावे 2 वाईन शॉप व त्यांच्या सुनबाईच्या नावे 3 वाईन शॉप ही आपल्याकडं असणारी पुराव्यासह जी माहिती आहे ती 5 वाईन शॉपची आहे। परंतु खाजगीमध्ये बोलल्या जातं की त्यांनी 16-17 वाईन शॉप खरेदी केलेले आहे। परंतु असो त्यांच्या आवेदनपत्रामध्ये 2 कोटी त्यांचं उत्पन्न आहे। वाईन शॉप जवळपास 5 ते 7 कोटीचे त्यांनी खरेदी केले, जमीन खरेदी केल्या 3-4 कोटी रुपयाच्या। मग हा जो उर्वरित पैसा आहे हा पैसा त्यांनी उत्पन्नाच्या व्यतिरिक्त कोणत्या माध्यमातून या ठिकाणी कमावला किंवा मिळवला यासाठी आमचा त्यांच्यावर एक आरोप आहे की त्यांनी मनी लॉन्ड्रिंग या ठिकाणी त्यांच्याकडून झालेली आहे। त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा खटला भरला गेला पाहिजे। त्यांनी मंत्रिपदाचा गैरवापर करून परिवारातील लोकांना वाईन शॉप दिले। कोड ऑफ कंडक्ट भारत सरकारचं गृह मंत्रालयाचं जे कोड ऑफ कंडक्ट आहे त्यानुसार त्यांना कुठलंही वाईन शॉप आपल्या परिवारातील व्यक्तींना देता येत नाही, तरी सुद्धा त्यांनी पदाचा गैरवापर करून या सर्व गोष्टी केलेल्या आहे। त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्यात यावी ही आमची मागणी आहे। तुम्ही या संदर्भात ईडीकडे वगैरे काही तक्रार केली नाही, आम्ही आता पहिली पायरी लोकसेवकाच्या विरोधामध्ये लोक आयुक्ताकडे जावं लागतं। आम्ही लोक आयुक्त यांच्याकडे तक्रार केलेली आहे। पंतप्रधान महोदय यांना सुद्धा एक तक्रारीची प्रत पाठवलेली आहे। मुख्यमंत्री महोदयांना पण एक प्रत दिलेली आहे। लोकसभा अध्यक्षांना पण एक प्रत दिलेली आहे, कारण ते आज खासदार आहेत त्यामुळे लोकसभा अध्यक्षांना सुद्धा याची प्रत आम्ही पाठवलेली आहे। यांनी जर या 15-20 दिवसामध्ये कुठली हालचाल केली नाही किंवा कुठलं पाऊल उचललं नाही त्यांच्या बाबतीमध्ये तर मी त्या बाबतीमध्ये उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार। मनी लॉन्ड्रिंगचा घोटाळा कुठे आहे? मनी लॉन्ड्रिंग सरळ दिसतंय। वाईन शॉप एक वाईन शॉपला 1 कोटी रुपये नावावर करायला लागतात, हस्तांतरणाला 40-50 लाख रुपये लागतात, म्हणजे एकाला 1.5 कोटी खर्च येतो। यांच्या पत्नीच्या नावे 2 वाईन शॉप आहेत, म्हणजे हेच 3 कोटी रुपये झाले। त्यांच्याच प्रतिज्ञापत्रामध्ये या वाईन शॉपचा उल्लेख आहे। त्यांच्याच प्रतिज्ञापत्रामध्ये या जमीन खरेदीचा उल्लेख आहे। जमीन 3 कोटी रुपयाची खरेदी केलेली आहे। वाईन शॉप 3 कोटीचे पकडा 6 कोटी रुपये झाले। 2 कोटी उत्पन्न दाखवलेलं आहे, मग 4 कोटी उर्वरित आले कुठून? त्यामुळे यांची सखोल चौकशी होऊन यांचा RTR तपासण्यात यावा। RTRमध्ये कोणाच्या खात्यातून यांच्या खात्यात पैसे आले, यांनी कसे नावे जमा केले, कसा वापर केला, तो एक मनी लॉन्ड्रिंगचाच प्रकार आहे। एवढा पैसा कुठून आणला? त्यामुळं मनी लॉन्ड्रिंगचा सुद्धा आरोप माझा त्यांच्यावर। जमीन त्यांनी एक वळदगावला घेतली 1,96,00,000 लाखाची, 144 गट नंबर आहे। पैठणला 127 गट नंबरमध्ये तिची किंमत 1,06,00,000 रुपये आणि 2 वाईन शॉप, याचेच 5-6 कोटी रुपये किंमत झाली। खाजगीमध्ये तर वाईन शॉपची किंमतच जास्त आहे, पण आपण शासकीय लिगल किंमत या ठिकाणी आपल्याला सांगतोय ती किंमतसुद्धा त्यांच्या उत्पन्नाच्या प्रमाणात जुळत नाही आहे। त्यामुळं आपण त्यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा या ठिकाणी आरोप केलेला आहे। आणि मंत्रिपदाचा जो कोड ऑफ कंडक्टमध्ये त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की मंत्रिपदावर असताना तुम्हाला परिवारातील कुठल्याही व्यक्तीला या ठिकाणी लाभ देता येत नाही शासनाचा, तरी सुद्धा त्यांनी तो लाभ दिलेला, असं सरळ आमच्या त्यांचा आरोप। प्रतिज्ञापत्रात त्यांनी उत्पन्न कमी दाखवलं, निवडणूक आयोगाकडे काही तक्रार वगैरे केली? नाही, उत्पन्न किती दाखवलं याच्याशी मतलब नाही। उत्पन्नच्या अगेन्स्ट प्रॉपर्टी जास्त दाखवली। खरेदी या 3-5 वर्षातली जी खरेदी आहे जमिनीची तुमची वाईन शॉपची, ती खरेदीला पैसे कुठून आणले? उत्पन्न ठीक आहे, त्यांनी त्यांच्या ताळेबंदामध्ये नावे जमा करून तरी पैसे आले असणार आहे ना, त्यामुळेच ते खरेदी करू शकले ना। ताळेबंदामध्ये ते दाखवावं लागणार आहे, पण उमेदवारी अर्जाच्या ताळेबंदात ते येत नाही ना। त्यामुळे आमची सखोल चौकशी करून हा पैसा आला कुठून त्यांच्या खात्यामध्ये, मनी लॉन्ड्रिंग झालंय की नाही झालंय हे सगळं चौकशी व्हावी यासाठी आम्ही आज यामध्ये आपल्या माध्यमातून माझं नाव दत्ताभाऊ पाटील गोरडे, माजी नगराध्यक्ष तथा उपजिल्हा प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे।